मागच्या भागात आपण पाहिलं की दिवसभराच्या थकव्यामुळे ती गाढ झोपली होती. शिवायची नजर क्षणभर तिच्या कमरेवर स्थिरावली. तो दचकून उठून बसला. काही क्षण तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या बोटाने नकळत पुढे सरकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने स्वतःला आवरलं. हात मागे घेतले. शेजारी ठेवलेली चादर उचलून त्याने हलकेच तिच्या अंगावर पांघरले. तेव्हाच त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि झोपून गेला. पण अचानक त्याला आपल्या अंगावर कुठल्या तरी वजनाची जाणीव झाली. दचकून त्याने डोळे उघडले. त्याची पत्नी त्याला घट्ट पिलकून झोपली होती. तिचा चेहरा त्याच्या छातीवर टेकलेला होता. एक हात त्याच्या भोवती गुंडाळलेला होता. तिची मऊ बोटं त्याच्या त्वचेला स्पर्श करत होती. बिचाराशिवाय शेवटी काय करणार होता? जेव्हा त्याने तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती अजूनच घट्ट त्याला बिलकली. शेवटी हलकीशी स्मित करून त्यानेही तिला आपल्या बाहुपशात घेतल्याने झोपून गेला. सकाळी नेहमीप्रमाणे 5 वाजता नुपूरचे डोळे उघडले. तेव्हा तिला स्वतःला शिवाच्या रुंद छातीवर झोपलेलं बघितलं. सुरुवातीला तिला काहीच कळलं नाही. ती तशीच पडून राहिली. मग हळूहळू तिला काल रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि घाबरून ती पटकन उठली. अरे बापरे, मी यांच्यावर कशी झोपले? यांनी पाहिलं तर काय विचार करतील? हॉस्टेलमध्येही मी सायलीला धरून झोपायचे, इथेही तसंच केलं. बरं झालं यांनी पाहिलं नाही. मी आले तेव्हाच हे झोपले होते, अजून उठलेच नाही. वाचलीस तू नुपूर, पुढे असं करू नकोस. स्वतःलाच रागवत ती हळूच उठली आणि वॉशरूममध्ये गेली. ती जाताच शिवायने अलगद डोळे उघडले. ती त्याच्यापासून वळून झोपली तेव्हाच तो जागा झाला होता. ती काय करते हे पाहण्यासाठी त्याने डोळे मिटून झोपल्याचे नाटक केले होते. त्याच्या मनात आले होते तसेच झाले. ती घाबरून उठली आणि स्वतःशीच बोलू लागली. शिवायने तिच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. नुपूर गेल्यावर तो हसत बसला. आयुष्यात त्याने अनेक सुंदर सकाळी पाहिल्या होत्या, पण ही सकाळ त्याला सर्वात सुंदर वाटली. त्या स्मित हास्यासह त्याने वॉशरूमकडे एक नजर टाकली आणि सरळ जिममध्ये गेला. नुपूर आंघोळ करून साध्या कॉटन सूटमध्ये बाहेर आली. तिने खोलीत पाहिले तर तिचा नवरा तिथे नव्हता. तिने केस सुकवले, कपाळावर टिकली लावली आणि आजीने सांगितल्याप्रमाणे डोक्याच्या मध्यभागी कुंकू लावले. मग विचार करू लागले की तिचा नवरा कुठे गेला असेल. खाली डोकावून पाहिले तर तो जिममध्ये व्यायाम करत होता. त्याच्या पूर्ण शरीरावर घाम आला होता आणि तो पूर्णपणे व्यायामात मग्न होता. नुपूर एका कोपऱ्यात उभी राहून त्याला लपून पाहू लागली. त्याच्या घामाने ओल्या झालेल्या मजबूत देहाकडे काही वेळ नजर लावून पाहत राहिली आणि मग काही आवाज न करता तिथून निघून गेली. तिला हे कळलेच नाही की ती जितका वेळ त्याला पाहत होती तितकाच वेळ शिवाय जिममधील आरशातून तिला पाहत होता. खाली आल्यावर तिला काही समजेना काय करावे. तेवढ्यात किचनमधून आवाज आला. तिने डोकावून पाहिले तर तिची सासू राजश्री सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होती. नुपूर तिच्याकडे गेली आणि हसत म्हणाली, आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा, एवढ्या लवकर उठलीस? थोडा अजून झोपायला हवं होतं ना. राजश्रीला माहीत होतं की नुपूर आणि शिवायने अजून त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली नव्हती, पण अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना अस्वस्थ तिला करायचे नव्हते. तिच्या मते प्रत्येक नात्याला स्वतःचा वेळ आणि गती असते. जबरदस्तीने काही केल्याने नातेसंबंध मजबूत होत नाहीत. नाही आई, नेहमीप्रमाणेच उठले. मग काय करू हे समजलं नाही, म्हणून तुमच्याकडे आले. तुम्ही काय करत आहात? अगं काही नाही, नाश्त्याची तयारी करते. थोड्या वेळात सगळे उठतील. त्यांच्यासाठी चहा करायचा आहे, मग नाश्ताही बनवायचा आहे. नुपूर थोडी लाजत म्हणाली, आई मला स्वयंपाक अजिबात येत नाही, पण मला शिकायचं आहे. पण मी कुठे जाऊन शिकू? तुम्हीच मला शिकवा ना. आजसाठी एखादं छोटं मोठं काम सांगा, मी तुमची मदत करते. अगं बाळा, एवढी काय घाई आहे? तू तर कालच आली आहेस. हळूहळू सगळं शिकशील. मी तुला शिकवेन. चहा नाश्ता झाल्यानंतर
समीर, प्रिया, नुपूर आणि शिवाय 5 परतवण्यासाठी नुपूरच्या माहेरी गेले. सुमित्रा दारात आरतीचं ताट घेऊन उभी होती. दरम्यान कॉलनीतली लोक त्यांच्या घराकडे पाहत होते. सुमित्रा आपल्या मोठ्या मुलीची म्हणजे प्रिया आणि समीरची आरती करणार तेवढ्यात समीर म्हणाला, सासूबाई चुकीचं समजू नका, आधी भावाची आरती करायला हवी, ते मोठे आहेत ना. अरे नाही रे, चुकीचं समजू नकोस, तुमच्या घरी तो मोठा मुलगा असेल, पण या घराचा मोठा जावई तर तूच आहेस ना, मग पहिला मान तुलाच मिळेल. सुमित्राने उपरोधिक सुरात म्हटलं. काल शिवाय यांच्या आजीने त्यांच्या घरी आधी नुपूरचा सन्मान केला होता. त्याच अपमानाचा बदला घेण्यासाठी आज इथे प्रियाला प्राधान्य दिलं जात होतं. त्यांना हे समजलं नाही की या खेळाचा परिणाम नुपूर आणि प्रियावर नाही तर त्यांच्या स्वतःच्या नात्यावर होणार होता. प्रियाला दिवा लावायला सांगितलं. ती जाऊन दिवा लावून आली, पण तिने एकदाही नुपूरकडे पाहिलं नाही. नुपूरच्या मनात त्या क्षणी इतकं दुःख होतं की तिला इतर कोणत्याही गोष्टीची जाणीवही होत नव्हती. फक्त प्रियाच दिवा लावणार का? नुपूरलाही दिवा लावायला सांगा ना, तीही तुमची मुलगी आहे, तुमच्या घरी पाहुणी म्हणून आली आहे. शिवायने लगेच त्यांचं वागणं बघून सांगितलं. अरे नाही रे बाळा, आम्ही तुमच्यासारखे मोठ्या घराण्यातले नाही. इतके दिवे लावायला आमच्याकडे जास्त दिवे नाहीत, फक्त एकच दिवा होता म्हणून प्रियाला लावायला सांगितलं. दुसरा असता तर काय आम्ही नुपूरला नकार दिला असता? सुमित्राने कटू स्वरात उत्तर दिलं. तुम्ही बसा, मी कॉफी घेऊन येते, असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली. कॉफी पिल्यानंतर ती म्हणाली, प्रिया तुझ्या नवऱ्याला तुझ्या खोलीत घेऊन जा, आराम करा, मी जेवण बनवून घेऊन येते. इतकं बोलून ती निघून गेली. नुपूर तुझी खोली कुठे आहे? शिवायने इकडे तिकडे पाहत विचारलं. तिला इथे कोणती खोली मिळणार? प्रियाने लगेच उत्तर दिलं. हे ऐकताच शिवाय आणि समीर दोघेही दचकले, पण नुपूर मात्र अजिबात विचलित झाली नाही. जणू काही हे ऐकूनही तिला काही फरक पडला नव्हता. नुपूर आल्यापासून तिने कुणाकडे नीट पाहिलंही नव्हतं. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. समीरने आश्चर्याने विचारलं, काय बोलतेस प्रिया, वहिनीसाठी या घरात खोली नाही? हो, इथे का राहणार? हॉस्टेलमध्येच तर राहते, तिथे राहतच नाही, तिच्यासाठी खोली का द्यावी? म्हणून तिच्यासाठी इथे कोणतीही खोली नाही. आणि फक्त एवढंच नाही, पुढे तिला वहिनी म्हणू नका. हो, ती तुमच्या भावाची बायको असू शकते, पण ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि तुमच्यापेक्षाही लहान आहे. त्यामुळे तिला नुपूर म्हणूनच हाक मारा, किंवा जसं वाटेल तसं हाक मारा, पण वहिनी म्हणू नका, ती कठोरपणे म्हणाली. समीरने नाराजीने तिच्याकडे पाहिलं. हे पाहून नुपूरला वाटलं की या दोघांमध्ये भांडण होऊ नये. नुपूर शांतपणे म्हणाली, हो समीर, मला इथे येऊन जवळपास 7 वर्ष झाली, मग माझ्यासाठी इथे खोलीची काय गरज? म्हणून माझ्यासाठी इथे खोली नाही. कृपया ही गोष्ट इतकी मोठी करू नका. तुम्ही आज जाऊन ताईच्या खोलीत आराम करा. प्रिया लगेच म्हणाली, आम्हाला काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, तू आम्हाला शिकवायची गरज नाही. समीरचं त्याचवेळी गोंधळ ऐकून सुमित्रा बाहेर आली. तिच्यासोबत आत्मारामही बाहेरून आत आला. त्याच्या हातात सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या. कदाचित ते बाजारातून परतले होते. काय झालं प्रिया, तुला तुझ्या नवऱ्याला आत घेऊन जायला सांगितलं होतं ना, मग तू इथे काय करतेस? आई, तुझा जावई विचारत होता की त्यांच्यासाठी घरात खोली का नाही, आणि ही मुलगी स्वतःला मोठं समजून आम्हालाच आदेश देते की आम्ही आमच्या खोलीत जावं. प्रियाने गोष्ट तोडून मोडून सांगितली. हे ऐकताच सुमित्राचा राग अनावर झाला. त्या रागात ती हेही विसरली की इथे शिवाय तिचा जावई आहे. अपशकुनी कुठली, तुला फक्त एक खोली मिळाली नाही म्हणून तू यांना दारातच उभं ठेवलंस? तुझ्या नवऱ्याने तुला इथे भांडायला पाठवलं आहे का? 2 गोष्टी शिकून पाठवू नका. तुझ्या डोक्यात तर नेहमीच चुकीच्या गोष्टी येतात. जन्माला येताच आपल्या आजीचा जीव घेणारी अपशकुनी. जस्ट स्टॉप इट. शिवाय जोरात ओरडला. इथे काय चाललंय? कोणाबद्दल इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलताय तुम्ही? तिच्याशी अशा प्रकारे बोलण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? तिला जन्म देण्याव्यतिरिक्त तुम्ही तिच्यासाठी काहीच केलं नाही.
हे मला चांगलं माहीत आहे, पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तिचा अपमान कराल असा मी कधीच विचार केला नव्हता. म्हणूनच तिने आधीच सांगितलं होतं की आपण इथे येऊ नये. मी तिचं ऐकलं असतं तर तिला इथे आणून इतकी मोठी चूक केली नसती. सुमित्राकडे रोखून पाहत शिवाय म्हणाला, तुम्ही तिला अपशकुनी म्हटलं? ती या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. गेल्या 4 वर्षापासून मी एका मोठ्या कंपनीच्या प्रोजेक्टसाठी मेहनत करत होतो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित केली होती, पण काही ना काही कारणाने तो प्रोजेक्ट माझ्या हातातून निसटत होता. तो 100 कोटींचा प्रोजेक्ट होता आणि आज तो माझ्या हातात आहे. माहिती आहे का? ज्या मुलीला तुम्ही अपशकुनी म्हणताय तिच्यामुळेच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. या वर्षीही मी त्या प्रोजेक्टसाठी अर्ज केला होता, पण मला रिजेक्शनचा मेल आला होता. मी खूप निराश झालो होतो. तेव्हाच तुम्ही मला नुपूरचा फोटो पाठवला. जसं मी तो फोटो पाहिला, पुढच्या क्षणी त्याच कंपनीकडून मला अजून एक मेल आला. माझा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला होता. फक्त एका आठवड्यात आपल्याला अग्रीमेंट साईन करायचं आहे आणि तुम्ही म्हणता ती अपशकुनी आहे. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भाग्यवान गोष्ट म्हणजे माझी पत्नी आहे. हे ऐकताच सगळे थक्क झाले. सुमित्रा, आत्माराम आणि प्रिया यांच्या चेहऱ्यावर एकही शब्द उरला नव्हता. 100 कोटींची गोष्ट ऐकून सगळ्यांचे डोळे विस्फारले आणि हे सगळं नुपूरमुळे झालं हे कळल्यावर प्रियाला ते मान्य करणं कठीण जात होतं. चला निघूया असं म्हणत शिवायने नुपूरचा हात पकडला. अरे हे कसं काय? तुम्ही आमच्या घरी आला आहात, जेवण न करता कसे जाल? थोडं थांबा, सुमित्रा जेवण बनवून आणेल. तोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाच्या खोलीत जाऊन आराम करू शकता. नुपूर बाळा, शिवायला भावाच्या खोलीत घेऊन जा. त्या घरात पहिल्यांदाच कुणीतरी नुपूरशी मृदू स्वरात बोललं होतं. शिवाय ठामपणे म्हणाला, अशा प्रकारे स्वार्थ साधायचा प्रयत्न दुसऱ्यांकडून करा, माझ्याकडून नाही. आम्ही का तिच्या भावाच्या खोलीत थांबू आणि आम्ही ते जेवण का खावं जे तुम्ही मनापासून बनवलं नाही? आमच्याकडे स्वतःचे 5 स्टार हॉटेल्स आणि 5 रेस्टॉरंट आहेत. तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर आम्ही इथे थांबणार नाही. आणि एक गोष्ट फक्त तुम्हालाच नाही, इथे उपस्थित प्रत्येकाने नीट ऐकून घ्या. आत्तापर्यंत ती फक्त नुपूर होती, पण आता ती नुपूर शिवाय किर्लोस्कर आहे. त्याचा अर्थ माहीत आहे का? माझी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट ही आमची पारिवारिक मालमत्ता नाहीत. हे सगळं माझ्या स्वतःच्या मेहनतीने कमावलेलं आहे आणि त्या संपत्तीत जितका माझा हक्क आहे तितकाच माझ्या पत्नीचा, नुपूरचा आहे. आत्तापर्यंत तुम्ही तिच्याशी जसं हवं तसं वागले असाल, पण आज नंतर जर कुणीही तिच्याबद्दल एकही अपमानजनक शब्द उच्चारला किंवा तिला दुखवण्याचा प्रयत्न केला तर तो माणूस या जगात दिसणारही नाही. त्याने स्पष्ट इशारा दिला. शिवायने नुपूरकडे वळून पाहिलं आणि म्हणाला, इथूनच सगळ्यांना निरोप दे. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि वेगाने तिथून निघून गेला. समीर सोडला तर तिथे उपस्थित कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. नुपूरचा अपमान करण्यासाठी ही मेजवानी ठेवली गेली होती, पण आता शिवायने उलट त्यांचाच अपमान केला होता. राग आणि भीतीचं एक विचित्र मिश्रण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. गाडी मध्यम वेगाने चालली होती. ती चालवताना शिवायच्या मनात राग उसळत होता, पण तो दाखवू शकत नव्हता. त्यामुळे तो शांतपणे गाडी चालवत राहिला. बराच वेळ झाला तरी त्याच्या शेजारी बसलेली नुपूर अजूनही शांत होती. तिच्या भुवया किंचित जुळल्या होत्या. अजूनही तिथल्या लोकांच्या बोलण्याबद्दल विचार करतेस? ती काही मोठी गोष्ट नव्हती, म्हणून तर मी तिथेच उत्तर दिलं ना. आता त्याबद्दल विचार करून वाईट वाटून घेऊ नकोस. पण तू तिथे इतकी शांत का होतीस? ते बोलत होते तेव्हा उत्तर मलाच द्यावं लागलं, तो किंचित अधिकाराच्या रागात म्हणाला. त्याच्याकडे तोंड वळवून बसलेल्या नुपूरने त्याच्या डोळ्यात सरळ पाहत विचारलं, तुम्ही तिथे जे काही बोललात ते खोटं होतं ना? मी काय म्हणालो की माझ्याकडे 7 हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत? काय तुला माझ्यावर शंका आहे का? चल आता सगळं फिरून दाखवतो, शिवायने हलक्या पण ठाम आवाजात म्हटलं. जो काही वेळापूर्वी तिथे वाद घालत होता तो इतक्या लवकर शांत कसा झाला?
त्याचा आवाज आणि चेहरा अचानक इतका बदलला कसा? नाही, मी त्या गोष्टीबद्दल बोलत नाहीये. तुम्ही म्हणालात की मी भाग्यवान आहे. इतकंच नाही तर तुम्हाला तो प्रोजेक्ट माझ्यामुळे मिळाला असंही म्हणालात. ते सगळं खोटं होतं ना? तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. तिच्या नजरेत एक अपेक्षा होती. तो खरं बोलेल का? शिवायने तिची नजर ओळखली. त्याने लगेच गाडी बाजूला लावली आणि पूर्णपणे तिच्याकडे वळून बसला. हा शिवाय ना व्यवसायात ना वैयक्तिक आयुष्यात कुणासाठीही कोणत्याही कारणाने खोटं बोलत नाही. तिथे मी जे काही बोललो ते 100% खरं होतं. समजतेस ना? इतरांसाठी तू कशी आहेस मला माहीत नाही, पण माझ्यासाठी किमान त्या प्रोजेक्टसाठी तरी तू खूप भाग्यवान आहेस. का ते माहीत नाही, पण मी तुला पाहिलं तेव्हा मला तसंच जाणवलं. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. हे ऐकताच पुढच्या क्षणी नुपूर हलकेच त्याच्या छातीवर झुकली आणि त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारली. हे पूर्णपणे अनपेक्षित होतं. एका पुरुषाच्या मनात हलचल निर्माण व्हायला इतकंच पुरेसं होतं. अचानक त्याला आपल्या छातीवर काहीतरी गरम पडल्यासारखं जाणवलं. नीट पाहिलं तेव्हा त्याला कळलं ती रडत होती. काय झालं? मी आधीच सांगितलं होतं की त्यांच्या बोलण्याला इतकं मनावर घेऊ नकोस, असं म्हणत त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि बोटाने तिचे अश्रू पुसले. खरं सांगायचं तर त्यांच्या बोलण्याने मला अजिबात दुखावलं नाही. लहानपणापासून हेच सगळं ऐकत आले आहे. आता तर सवय झाली आहे. पण मी आता रडते ते त्यांच्या रागवण्यामुळे नाही. हे आनंदाचे अश्रू आहेत. माझ्या आयुष्यातले पहिले आनंदाचे अश्रू. ती भाऊक होऊन म्हणाली. तो तिला समजू शकला नाही आणि शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. लहानपणापासून मी खूप काही ऐकले, अभागी, अपशकुनी, खुनी, पण कुणीही मला कधी भाग्यवान म्हटलं नाही. कधीच नाही आणि कदाचित कुणी म्हणणारही नाही असंच वाटायचं. म्हणून रोज मनात तडफड व्हायची. मग हळूहळू मला समजलं की माझ्या कोणत्याही इच्छा असू शकत नाहीत, कोणतीही स्वप्न असू शकत नाहीत. आयुष्य जसं चाललं होतं तसंच जगत राहिले. पण आता सगळं बदलते. मी कधी विचारही केला नव्हता की माझं लग्न होईल, माझं स्वतःचं कुटुंब असेल आणि आता कुणीतरी मला भाग्यवान म्हणते. हा विचार करताच डोळ्यात पाणी येतं. तिचं बोलणं ऐकून त्याला कळलं की तिला प्रेम आणि आपलेपण मिळवण्याची किती तीव्र ओढ होती. त्याने तिचा हात हातात घेतला. जे गेलं ते गेलं, ते विसरण्याचा प्रयत्न कर. लोक तुला ठोमणे मारतात कारण त्यांना तुझे अश्रू पाहायला आवडतात, म्हणून त्यांच्यासमोर रडणं बंद कर. असं केलंस तर अर्ध्या अडचणी तशाच संपतील. म्हणून आता रडू नकोस. स्वरा बरोबर म्हणते, नेहमी हसत राहा. तिने आपले अश्रू पुसले आणि हलकीचे स्मित करून त्याच्याकडे पाहिले. इतकं पुरेसं आहे का? असं म्हणत ती हसली. तिला हसताना पाहून तोही हसला. तिचं मन त्याच्या हसण्यात हरवून गेलं. तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर दिसता, असं म्हणत तिने एकदा स्वतःला आरशात पाहिलं. तो तिच्याकडे पाहत हसला. ती पुन्हा म्हणाली, खरंच तुम्ही खूप सुंदर आहात. त्याच्या हलक्या स्मितावर ती खिडकीकडे वळली. तोही हसत गाडी चालवू लागला. जेवण संपल्यानंतर समीर आणि प्रिया घरी परतले. कसं झालं स्वागत? दारात उभ्या असलेल्या आजीने विचारलं. छान झालं आजी. अरे हे काय? अगं आजी, आम्ही जेवणाला गेलो होतो ना, मम्मीने आम्हाला भेटवस्तू दिल्या, असं म्हणत त्याने हातातल्या पिशव्या दाखवल्या. अरे वा, छान. पण तू दाराबाहेर काय बघतेस? हे दोघं आले, पण शिवाय आणि नुपूर अजून आले नाहीत. तेही सोबत गेले होते ना, म्हणून बघते. समीर, शिवाय कुठे आहे? आजी, तुम्ही काय म्हणताय? भाऊ अजून आले नाहीत? अरे बाळा, आम्हाला काय विचारतोस? तुम्ही सगळे एकत्रच गेले होते ना, आता ते कुठे आहेत? प्रिया, नुपूरने तुला काही सांगितलं का? नाही आजी, ती थांबली. समीर, काय झालं? प्रियाचा चेहरा बरा दिसत नाही. आई, समीरने तिथे जे काही झालं होतं ते सगळं सांगितलं. प्रिया सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. राजश्रीला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. ते तिच्याबद्दल काय विचार करत असतील? हे लोक असे का आहेत? नुपूर तर अजून लहान मुलगी आहे, तिच्याबद्दल असं बोलतात. बिचारीचं मन किती दुखलं असेल. सोड ग राजश्री, आजी म्हणाल्या. माझ्या नातवाने त्यांना चांगलंच उत्तर दिलं.
आता त्यांना किंवा कुणालाही नुपूरबद्दल चुकीचं बोलायची हिंमत होणार नाही. आणि जर बोललेच तर शिवाय त्यांना दाखवून देईल. प्रिया, घरी जाऊन सांग. अशा गोष्टी पुन्हा झाल्या तर फक्त शिवाय नाही, आम्हीही गप्प बसणार नाही. आणि तू काही बोलली नाहीस तर त्याचा परिणाम काय होईल ते आम्हालाही माहीत नाही. पण हे दोघं गेले कुठे? तू म्हणतेस त्याप्रमाणे तर त्यांना आधीच यायला हवं होतं. मग गेले कुठे? समीर, शिवायला फोन कर. इकडे गाडी बऱ्याच वेळापासून चालू होती. येताना तर पटकन आलो. आता परतताना इतका उशीर का होतोय? नुपूरने विचारले. त्यावर तो हलका हसला. आता कळलं, आपण घरी जात नाही. मला कोल्हापूरचे नवीन रस्ते माहीत नाहीत. सांगा ना, आपण कुठे चाललो आहोत? थोडा वेळ शांत बस. आत्तापर्यंत फक्त बघत आली आहेस, आता पण फक्त बघत राहा, तो हलक्या स्मिताने म्हणाला. तिला कळलं की विचारलं तरी उत्तर मिळणार नाही, म्हणून तिने हळूहळू बाहेरचं दृश्य पाहायला सुरुवात केली. अरे, आपण घरी सांगून आलो नाही, ते आपल्याला शोधतील ना. लहान मुलं आपल्याला शोधत असतील, पण तू तर माझ्यासोबत आहेस ना, मग तुला कोण शोधणार? तो शांत आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाज आणि देहबोली त्याची अस्वस्थता दाखवत होती. काही वेळ प्रवास केल्यानंतर गाडी एका हॉटेलसमोर थांबली. तिने आश्चर्याने पाहिलं. काय? काही न विचारता आत चल, असं म्हणत त्याने गाडी पार्क केली आणि खाली उतरला. पूर्ण काचेचं बनलेलं एक भव्य रिसॉर्ट रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं होतं. ते पाहताच नुपूरचे डोळे चमकले. हे काय आहे? आपण इथे या हॉटेलमध्ये का आलो आहोत? चला ना, घरी जाऊ. आपण इथे जेवायला आलो आहोत, तिथे जेवणं शक्य नव्हतं. पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.